ब्रेक नंतर महत्त्वाची बातमी समोर येते। मुंबईतील महापौर बंगला वाळवीनं पोखरलाय। 4 वर्ष बंद असलेला हा महापौर बंगला वाळवीनं पोखरलेला आहे। भाजपचे सभागृह नेते गणेश खणकर यांनी महापौर बंगल्याची पाहणी केली। पंखे लाईटही खराब झाल्याचं समोर आलेलं आहे। भिवंडीत आरक्षित जागेवरील अतिक्रमणावर पालिकेने कारवाई केली आहे। टेमघर परिसरातील चाळी भुईसपाट करण्यात आल्यात। कारवाईत 100 घरं तोडण्यात आल्याची माहिती आहे। आम्ही ते बोललो का आम्हाला मोजणी करू द्याल, मला कसं वाटतं मोजणी करून तोडा, आमची चुकी असेल तर वगैरे। बरोबर, आज कमीत कमी बोललात तर 10-12 वर्ष झाली तुम्ही झोपले होते का? आज महानगरपालिका पण झोपली होती का? मला सरळ सरळ सांगा। म्हणून खाली आहे, मी सांगत नाही, गुरुचरण खाली जमीन आहे ही 7 बरेच नवीन आमचे, आणि आमच्याकडे टीएलआर पण त्याचा कॉपी आहे, असं पण नाही खोटं बोलत, टीएलआर पण कॉपी आहे। आमचे स्वतःचे मालकीचे आहे, माझे 4 भाऊ आणि आम्ही 2 बहिणी आहोत, आणि आमची स्वतःची जागा आहे मालकीची। याच्या लागूनच आहे याची गुरुचरण, आणि 7-12 वगैरे आमच्या नावाने सगळं आहे। ते आमच्या जागेत बांधलेलं आमचं घर तोडलं, दाखवलं पण तो ऐकायला तयार नाही। ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्यात। प्रसिद्ध अभिनेत्री अर्चना पूरण सिंगच्या मुलाची ऑनलाईन फसवणूक झाली आहे। फ्री ट्रायलच्या नावाखाली अर्चनाचा मुलगा आयुष्मानला तब्बल 87,000 रुपये गमवावे लागले। यूट्यूबवर व्हिडिओ शेअर करत अर्चना आणि तिच्या मुलानं या फसवणुकीबाबत चाहत्यांना माहिती दिलेली आहे। या आधीही आयुष्मानची अशाच पद्धतीनं 80,000 रुपयांची फसवणूक झाली होती। वो आपको ये बता रहा है कि हम लोग नेटवर्क कवरेज एरिया से बाहर हैं। आप लोगों का कोई मोबाइल सेंटर है क्या है? के लिए एक दबाएं, press point list in Jabgu. To know the status of your application, press 1. If you are an existing credit card customer, press 2. Someone has taken money from my account without my permission. एक सेकंड, क्या बोला तूने? No, one second. They said कि I'm on a free trial. They said certain things. I was a free trial. तर भोंदू गणेश शिंदेला 4 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। अत्याचार प्रकरणी भोंदू गणेश अटकेत आहे। आजार बरा करण्याच्या नावाखाली या भोंदू बाबानं लाखो रुपयांची लूट केलेली आहे। आणि आता एक धक्कादायक बातमी, पत्नीची हत्या करून सिमेंटच्या मिश्रणात पुरण्यात आलंय। गुजरातच्या सुरतमधील ही धक्कादायक घटना आहे। बेरोजगार पतीकडून डायटिशियन पत्नीची हत्या करण्यात आली आहे। स्वतःच चिठ्ठीत हत्येची कबुली देत आरोपी फरार झालाय। आरोपी विशाल साळवीला पोलिसांनी अटक केलेली आहे। शिल्पा साळवी असं हत्या झालेल्या या महिलेचं नाव आहे। तर पुण्यातील बुधवार पेठ परिसरात पोलिसांनी छापेमारी केली आहे। या छापेमारीत एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आलेली आहे। पोलिसांच्या कारवाईत 18 जणांना अटक करण्यात आली आहे। 14 बांगलादेशी नागरिकांचाही यात समावेश आहे, तर 1 बांगलादेशी नागरिक महिला तस्करीत सामील असल्याचं समजतंय। जो बिझनेस होतो त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, 2 जुव्हिनाइल्स आहेत आणि 2 असे नागरिक आहेत। त्याच्यामध्ये एक महिला आहे जी पिंप म्हणून या सगळ्या बांगलादेशी महिलांचे पिंप म्हणून अशी काम करते, आणि एक असा नागरिक आहे जो बांगलादेशी महिलांचं तस्करीमध्ये इन्व्हॉल्ड आहे। तो त्या बांगलादेशी व्यक्तींना तिकडून बांगलादेशवरनं पुण्यापर्यंत येईपर्यंत जे रॅकेट आहे त्या रॅकेटमध्ये इन्व्हॉल्ड असलेला एक इसम आहे। असं एकूण आमच्याकडे 14 बांगलादेशी नागरिक आणि टोटल जे आरोपी आहे ते 18 आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।